भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम। आवाज दो, हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी ताकत, हमारी यूनियन। भारत माता की जय। भारतीय मजदूर संघाचा जय हो। हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी ताकत, हमारी यूनियन। भारत माता की जय, भारत माता की जय। अरे आवाज दो, देश के हित में करेंगे काम करेंगे पूरा काम। मजदूर के हित में करेंगे काम करेंगे पूरा काम। भारतीय मजदूर संघाचा जय हो। कामगार एकजुटीचा जय हो। हम सब देशभक्त मजदूरों एक हो, राष्ट्रभक्त मजदूरों एक हो, देशभक्त राष्ट्रभक्त मजदूरों एक हो। और बीएमएस की क्या पहचान, तपस्या और बलिदान। बीएमएस की क्या पहचान, तपस्या और बलिदान। भारत माता की जय, भारत माता की जय। देशभक्त मजदूरों एक हो, देशभक्त मजदूरों एक हो, एक हो। कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे, कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे। हम सब एक है, देश के हित में करेंगे काम करेंगे पूरा काम। देश के हित में करेंगे काम करेंगे पूरा काम। उद्योग के हित में करेंगे काम करेंगे पूरा काम। भारत माता की जय। अरे बीएमएस की क्या पहचान, तपस्या और बलिदान। हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी ताकत, हमारी यूनियन। भारत माता की जय। व सर्वसाधारणतः 2.5 कोटीपेक्षा जास्त कामगार सहभागी होऊन आज राज्य सरकारला या निमित्ताने जाग आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज आमच्या ज्या मागण्या आहेत, मग ती संघटित असेल, असंघटित क्षेत्रात सुद्धा असेल, तर आपण पाहिलेलं आहे की धीरे धीरे सरकार कामगार चळवळीमध्ये किंवा कामगारांच्या व्यापात ती खाजगीकरणाच्या छुप्या पावलाने खाजगीकरणाच्या मार्गाने जात आहे। हे खरं म्हणजे कामगार विरोधी धोरण आहे। सरकारने हे धोरण राबवून कामगारावर अन्याय केलेला आहे। कामगाराला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून हा विचार आपण पुढे केला आणि भारतीय मजदूर संघाने आजचे धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे। या निमित्ताने जर आंदोलन सरकार जागा झाले नाही, यापेक्षाही मोठी स्टेप कामगारांना घ्यावी लागेल। आणि या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो, जे काही आंदोलन आहे, भारतीय मजदूर संघाच्या प्रत्येक सभासदाने त्यात सहभाग होऊन या आंदोलनाचं संख्या वाढवावी। धन्यवाद। भारतीय मजदूर संघाच्या वतीनं देशव्यापी कामगार विरोधी धोरणाविरोधात जो आज लढा उभा केला, त्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीनं आज इथं आंदोलनाचा कार्यक्रम होता। देशातल्या कामगाराविरोधाच्या बाबतीत एखाद्या वेळेस खाजगीकरण असो, आता मी परिवहन उद्योगात काम करतो। परिवहन उद्योगाची अवस्था अशी आहे, प्रत्येक राज्यात परिवहन उद्योगाचे वेगवेगळे नियम आहेत। तर भारतीय मजदूर संघाचं म्हणणं असं आहे की देशामध्ये परिवहन उद्योग हा जनतेशी निगडीत आहे, सगळीकडे सारखे नियम असायला पाहिजे। म्हणून येणाऱ्या 21 सप्टेंबरला राज्याच्या मुख्यालयी परिवहन उद्योगाचं मोठं आंदोलनाचं नियोजन आहे आणि 18 डिसेंबरला जंतर मंतरला सगळ्या देशातील 25 राज्यातील परिवहनचे लोक येणार आहेत। आणि ह्या महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची अवस्था, महामंडळाची स्थिती खूप सध्या बिकट आहे। एकंदरीत सांगायचा विषय झाला तर हे आत्ताचं सरकार आणि केंद्र सरकार एकदम कामगार विरोधी भूमिका घेत आहे असं लक्षात येत आहे। म्हणून या भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून आणि परिवहन महासंघाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात कामगाराला न्याय नाही मिळाला तर नक्कीच प्रचंड मोठं आंदोलन उभं राहील, ही नक्की आहे। धन्यवाद।
ग्रॅज्युटीची मर्यादा 20 लाखाहून 40 लाख झालीच पाहिजे. 20 लाखाहून 40 लाख ग्रॅज्युटीची मर्यादा झालीच पाहिजे. बँक कर्मचाऱ्यांना 5 दिवसाचा आठवडा लागू झालाच पाहिजे. बँक कर्मचाऱ्यांना 5 दिवसाचा आठवडा लागू झालाच पाहिजे. राज्य केंद्र शासनाने आजपर्यंत आणि राज्य शासनाने सर्वांनी मिळून आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, जे काही कर्मचारी आता सध्या कार्यरत आहेत, त्यानंतर जे कर्मचारी रिटायर झाले आहेत, त्यांच्या बऱ्याचशा प्रलंबित मागण्या आजही त्यांच्याकडे पडून आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासन यावर कोणत्याही धोरणात्मक निर्णय घेत नाही. त्यानंतर आपण जी पेन्शनची योजना जी आहे ही सरकारने बंद केलेली आहे. त्या बंद केलेल्या योजना परत चालू व्हाव्यात आणि कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा या मागणीसाठी आज भारतीय मजदूर संघ केंद्राद्वारे पूर्ण देशव्यापी धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने भारतीय मजदूर संघ जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संलग्न असलेल्या सर्व युनिटमधील सर्व सभासद आणि प्रतिनिधी आज या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि आपण या केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात एक धरणे आंदोलनाचं निवेदन आपण केंद्र शासनांना, त्यांचे जे इथं प्रतिनिधी आहेत, माननीय कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी साहेब, त्यांना आपण भारतीय मजदूर संघ जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आपण धरणे आंदोलनाचं निवेदन देणार आहोत. त्या अनुषंगाने आपण इथे जमलेलो आहोत. ती जास्त खाजगीकरणाच्या बाजूने चाललेलं आहे आणि त्यांना सरकारी जी कार्यालय आहेत, स्थानिक कार्यालय आहे, केंद्राचे कार्यालय आहेत, त्यांना असं वाटतं की जर भांडवलशाही आली तर आपलं काही भलं होईल, असं राज्य शासनाचं राजकीय लोकांचं धोरण आहे. त्या विरोधात आम्ही आंदोलन स्वीकारलं आहे. आजचं जे हे धरणे आंदोलन आहे हे भारतीय मजदूर संघाचं पूर्ण देशव्यापी धरणे आंदोलन आहे आणि त्या अनुषंगाने आपण जिल्हाधिकारी कार्यालय प्रत्येक ठिकाणी पूर्ण भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही ना, आम्ही जे हे निवेदन कलेक्टर ऑफिस मार्फत केंद्र शासनात देत आहोत, जर त्यावर योग्य तो प्रकारचा तोडगा निघाला नाही तर भारतीय मजदूर संघ केंद्राद्वारे जो काही निर्णय घेण्यात येईल त्या निर्णयास भारतीय मजदूर संघ जिल्हा छत्रपती संभाजीनगर या वतीने पुढील निर्णय घेण्यात येतील. आज भारतीय मजदूर संघ केंद्राने दिलेल्या आदेशाप्रमाणे पूर्ण भारतभर 17 ऑगस्ट रोजी आज प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यासमोर आम्ही धरणे आंदोलन तथा रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्याचं कारण मुळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं धोरण हे पूर्णतः कर्मचारी विरोधी होत चाललं आहे. वर्षानुवर्षे आमचे जे विषय आहेत, आमचे जे काही समस्या आहे, आमचे जे काही प्रश्न आहेत ते केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या दारी पडून आहेत, परंतु त्याला कुठेही ते प्रश्न सोडवले जात नाही आहे. आता विचार केला तर EPSची पेन्शन ही कर्मचाऱ्यांना मिनिमम 1,000 रुपये. आता त्या 1,000 रुपयामध्ये काय होतं आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. कर्मचाऱ्यांना 1,000 रुपये पेन्शन आहे आणि सर्वसामान्य जर बाकीच्या पेन्शन योजना बघितलं तिथं 3,000पासून सुरुवात होते. म्हणजे वर्षानुवर्षे काम केलेल्या त्या कामगारांना मिनिमम पेन्शन 1,000 रुपयामध्ये आज आमचे सगळे वरिष्ठ आहेत त्यांना तुम्ही त्याची खंत विचारा की ती पेन्शन 7,500 व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही जवळपास 5 वर्षापासून करतो. त्याच्यावर केंद्र सरकार कुठलीही दखल घेत नाहीये. समान काम समान वेतन, कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे. सोबत ESIची मर्यादा जी 21,000 आहे ती 40,000पर्यंत केली पाहिजे ही आमची मागणी आहे. मिनिमम वेजेस जे आहे, मिनिमम वेजेस आमची वाढली पाहिजे, ती 30,000पर्यंत झाली पाहिजे अशी ही आमची मागणी आहे. सोबत कंत्राटी कामगारांना कायम केलं पाहिजे. विविध क्षेत्रामध्ये जे खाजगीकरण येत आहे ते खाजगीकरण थांबवलं पाहिजे. शासनाने त्या ठिकाणी शासनाची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. वीज उद्योग आहे, रेल्वे उद्योग आहे, BSNL उद्योग आहे, या ठिकाणी मागच्या दाराने खाजगीकरणाचे पावले उचलले जात आहेत. त्याचा आमचा विरोध आहे. वीज क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आता शेअर मार्केट लिस्टिंगच्या माध्यमातून असेल, नंतर तुमच्या पॅनल लायसन्सच्या माध्यमातून असेल खाजगीकरण येत आहे. BSNLचा जसा प्रकार झाला तसाच वीज उद्योगाचा होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही या पूर्ण देशामध्ये या सर्व कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आजचं आमचं आंदोलन आहे. आणि जर हे आंदोलन म्हणजे यश प्राप्त झालं नाही तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन पुढच्या भविष्यामध्ये आम्ही करू. सरकारचं धोरण असं आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतःची इन्व्हेस्टमेंट थांबवली पाहिजे. त्याला आपण म्हणून की इन्व्हेस्टमेंट कमी करून खाजगी
मालकांना त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून द्यायची, आपली त्यातून हात काढून घ्यायचे असं धोरण सरकारचं असल्यामुळे त्या ठिकाणी खाजगीकरणाचं वारं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सरकार त्यातून अंग काढून घेत आहे. मी अरुण पिवळ, भारतीय मजदूर संघाचा महाराष्ट्र प्रदेशाचा उपाध्यक्ष आहे, तसेच महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचा महामंत्री.